दौंड शहरातील गरजू आणि होतकरू महिलांना संगणकाचे आधुनिक ज्ञान व डिजिटल कौशल्ये आत्मसात करता यावीत यासाठी दौंडच्या नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांच्या संकल्पनेतून विशेष प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रोटरी क्लब ऑफ कुरकुंब MIDC यांच्या सहकार्याने नाममात्र शुल्कात MSCIT आणि AI डिजिटल स्किल्स या संगणक कौशल्य प्रशिक्षणाचा शुभारंभ आज आयोजित करण्यात आला आहे. आजच्या डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात महिलांनीही तंत्रज्ञानात सक्षम व्हावे, रोजगाराच्या नव्या संधी मिळवाव्यात आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये महिलांना संगणकाचे मूलभूत ज्ञान, MSCIT अभ्यासक्रमासह आधुनिक AI डिजिटल स्किल्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा उपक्रम नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्यात येत असल्याने गरजू व होतकरू महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे. यांच्या सहकार्याने आणि माझ्या विचारांनी मिळून असा हा कार्यक्रम आम्ही एकत्रपणे केलेला आहे. आतासाठी आम्ही 60 महिलांसाठी प्रशिक्षण देत आहोत MSCITचं. ते दौंड शहरातल्या प्रभाग क्रमांक 1 ते 13 मधील सगळ्या महिला आहेत, विद्यार्थिनी आहेत. अशा सगळ्या मिळून ह्या क्लास अटेंड करणार आहेत. मी जेव्हा सुरुवातीला निवडून आले तेव्हा सगळ्या महिलांसोबत संवाद साधत होते, तेव्हा मला असं जाणवलं की महिलांना चूल आणि मूल ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी पाहिजे आहे. त्यासाठी मी आणि मिसाळ क्रिएटिव्ह कम्प्युटर्स वाले यांच्याशी संपर्क साधून MSCITचा क्लास घेऊयात असं ठरवलं आणि ते पूर्ण करण्यासाठी बरेच अडथळे येत होते आणि त्यासाठी कुरकुम MIDC ह्या सगळ्यांनी मिळून मला सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. आणि ह्याच पद्धतीने महिलांसाठी महिला सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होतं, कुटुंब सक्षम झालं की समाज सुधारतो. आणि माझे सगळे 5 वर्ष जे असतील ते महिलांना सक्षम करण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेल. ही तर एक सुरुवात आहे, अजून बरेच उपक्रम त्यांच्यासाठी मी घेऊन येणार आहे. धन्यवाद. दौंडच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांच्या संकल्पनेतून आम्ही रोटरी क्लब ऑफ कुरकुम MIDC यांच्या माध्यमातून या ठिकाणी दौंडमध्ये जे गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही MSCITचा एक कोर्स त्यांना दिलेला आहे. सध्या 60 महिलांची बॅच आहे, तर त्यासाठी आम्ही अर्थसहाय्य त्यांना केलेले आहे आणि या माध्यमातून त्यांचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांना आम्ही जॉबची सुद्धा अपॉर्च्युनिटी या MIDC मध्ये देणार आहोत. अशा प्रकारचे हा प्रकल्प आहे, तो आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणखीन काही प्रकल्प राबवणार आहात का? नाही, यापुढे आता हे रोटरीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रोजेक्ट असतात, तर ते या ठिकाणी आम्ही राबवणार आहोत. आता त्यामध्ये महिलांच्या संदर्भात असतील किंवा शाळांच्या संदर्भात असतील, हे वेगवेगळे प्रोजेक्ट असतात. शेतकऱ्यांच्या संदर्भात आहेत, असे प्रोजेक्ट आम्ही यापुढे राबवणार आहोत. आता ही पहिली बॅच आहे, पहिल्या बॅचचा काय अनुभव आहे ते बघूया आपण. त्यानंतर आम्ही पुढे हा सातत्याने पुढे चालू ठेवू. फक्त दौंड शहरापुरता मर्यादित आहे का आपण? नाही, दौंड शहरापुरतं नाही तसं म्हणता येणार. हे तालुक्याचा ऍक्च्युली रोटरी क्लब आमचा कुरकुम आहे, परंतु आम्ही तालुक्यासाठी म्हणा किंवा आमच्या दौंड हा तालुक्याचं गाव आहे किंवा दौंड सिटी आहे, तर त्या ठिकाणी आम्ही असे प्रोजेक्ट या माध्यमातून नगरसेविका मॅडम असतील किंवा नगराध्यक्ष असतील यांच्या माध्यमातून आम्ही ते राबवू.